भविष्यामध्ये अजित पवार यांना शरद पवारांच्या पक्षामध्ये स्थान नाही असं भावनिक वक्तव्य शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधल्या एका ज्येष्ठ नेत्यानं केलंय। एवढंच नाही तर बारामतीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचाच उमेदवार निवडून येणार असं सुद्धा या ज्येष्ठ नेत्याने सांगितलंय। गेल्या काही दिवसांमध्ये अजित पवारांकडून होत असलेल्या वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर या बातमीला प्रचंड महत्त्व आलेलं आहे। तर शरद पवारांच्या पक्षामधल्या एका वरिष्ठ नेत्याने हे वक्तव्य केलेलं आहे। अजित पवार यांना पुन्हा एकदा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये स्थान नाही असं त्यांनी म्हटलंय। याविषयी बोलूयात। निलेश बुधावले आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। निलेश, एक मोठं वक्तव्य आपण बघतोय शरद पवार यांच्या पक्षामधल्या नेत्याचं, काय नेमकं म्हटलंय त्यांनी? यामिनी मागच्या काही दिवसांपासून अजितदादांच्या वतीनं सातत्यानं भावनिक वक्तव्य होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। नुकतंच एक उदाहरण पाहायला गेलं तर गडचिरोलीमध्ये ज्यावेळेस नुकताच एक प्रोग्राम पार पडला, त्या कार्यक्रमामध्ये देखील अजित पवारांना बोलताना म्हटलं होतं की कुठेतरी घरामध्ये फूट पडणं ही चूक होती आणि त्यानंतर सातत्यानं त्याच्या आधी देखील 2-3 वक्तव्य त्यांना अशी केली होती की ज्याच्यावरून सातत्यानं चर्चा होत होती की अजितदादा कुठेतरी पुन्हा एकदा येण्यासाठी तर प्रयत्न करत नाही ना। अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील एका वरिष्ठ नेत्याशी ज्यावेळेस बातचीत केली त्यावेळेस त्यांना स्पष्टपणे म्हटलेलं आहे की बारामतीची विधानसभा निवडणूक ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जिंकेल, यासोबतच अजित पवारांना या पक्षामध्ये स्थान नसेल अशी देखील एक स्पष्टता या निमित्तानं त्यांच्या वतीने देण्यात आली आहे। अगदी धन्यवाद निलेश या माहितीसाठी। तर आपण बघतोय भविष्यामध्ये अजित पवार यांना शरद पवारांच्या पक्षामध्ये स्थान नाही असं हे भावनिक वक्तव्य समोर आलेलं आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधल्या एका ज्येष्ठ नेत्यानंच हे विधान केल्याचं कळतंय। एवढंच नाही तर बारामतीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचाच उमेदवार निवडून येईल असा दावा सुद्धा या नेत्याने केलेला आहे। गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघतोय अजित पवारांकडून सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीची वक्तव्य येताना आढळत आहेत आणि या पार्श्वभूमीवरती हे विधान महत्त्वाचं मानलं जात आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।